आज आपण येथे ज्वारीच्या भाकरीचा काला बनवणार आहोत 2 ते 3 जणांसाठीचा। त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेलं आहे। तसेच येथे मी ज्वारीची ताजी भाकर घेऊन तिला 2 भागांमध्ये मोडून घेतल्यानंतर तिला येथे मी हाताच्या साहाय्याने छान बारीक चुरून घेण्यास सुरुवात केलेली आहे। स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ही भाकर आपल्याला येथे छान बारीक चुरून घ्यायची आहे। तसेच येथे मी अर्ध वाटी गूळ घेऊन त्याला किसणीच्या साहाय्याने छान बारीक किसून घेतल्यानंतर तोही गूळ मी येथे या चुरलेल्या भाकरीमध्ये मिक्स करून घेण्यास सुरुवात केलेली आहे। हा गूळ या भाकरीमध्ये मिक्स करताना आपल्याला ताकद लावून ही गूळ आणि भाकर एकजीव करून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये मी येथे अर्धा चमचा तेल घालून घेऊन हा गूळ आणि भाकरीचा काला परत एकजीव करून घेतलेला आहे। जेव्हा या काल्यामध्ये मुटके बनण्यास सुरुवात होतात तेव्हा येथे आपला गूळ आणि भाकरीचा काला बनून तयार झालेला असतो। पूर्वीच्या काळी जे लोक होते ते या प्रकारचाच पौष्टिक नाश्ता सकाळच्या जेवणात घेत असे। त्यामुळे त्यांना दिवसभराची कामे करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळत असे आणि त्यांचे शरीरही धनदाकट राहत असे। त्यामुळे आपण सुद्धा या टाईपचा पौष्टिक नाश्ता सकाळच्या जेवणात घेणे खूप गरजेचे आहे। येथे आपला ज्वारीच्या भाकरीचा गुळाचा काला बनून तयार झालेला आहे। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक यू।